परत एकदा आज पाहण्यात आलं आहे की नागपूर पोलिसांवरती हमला झालेला आहे। यामध्ये कळमना क्षेत्रामधले जे PSI आहे त्यांच्यावरती काल पेट्रोलिंग दरम्यान जो चाकू हल्ला झाला यामध्ये ते जखमी झालेले आहे। परंतु एक पाहण्यात आलं आहे कुठेतरी की जेणेकरून नागपूर किंवा नागपूरच्या आसपासच्या एरियामध्ये आजकाल पोलिसांवरती हे हमले होत चाललेले आहे। अशात पोलीस प्रशासन काय कारवाया करतील यांच्याकडे हे मुख्य लक्ष देण्यात येईल। परंतु काल जे प्रकार घडलेला आहे ह्या प्रकारामध्ये पेट्रोलिंग दरम्यान ज्या वेळेस आरोपींची गाडी हे विदाउट नंबर प्लेटची होती यांना चेक करण्यात आला, अशा वेळेस त्यांच्यावरती हा हमला करण्यात आला। परंतु आता आरोपी हे 2 ताब्यात आलेले आहे। याच्यामध्ये निकेतन कदम काय बोललेले आहेत ते जाणून घेऊया। कळमना पोलीस स्टेशन झोन 5 नागपूर सिटी इथे काल रात्री 9:15च्या दरम्यान एक घटना घडली होती की आमची जे दैनंदिन पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग असते त्यामध्ये अधिकारी पेट्रोलिंग करत असताना एक छोटासा तिथे डिप्टी सिग्नल नावाच्या एरियामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता। त्यामध्ये मग ते ज्या 2 याच्यात ॲक्सिडेंट झाला बाईकमध्ये ज्याला थोडा कट लागलेला होता ते एकमेकांसोबत भांडण करत असताना आमचे तिथे PSI राऊत पोहोचले। त्यांनी या सगळ्यांना बाजूला केलं। त्यानंतर PSI वाकलेकर ज्यांच्यावर याच्यामध्ये हल्ला झालेला आहे त्यांच्या खांद्यावर चाकू मारण्यात आला होता तेही तिथे पोहोचले। यांना समजवत होते ते, आणि ती जी एक बाईक होती ती विना नंबर प्लेटची होती। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसल्यामुळे त्यांना बाजूला घेऊन पोलीस स्टेशनला येण्यास समज देत असताना मागून अचानक 2 जण आले आणि त्यांनी पुन्हा जे PSI वाकलेकर तिथे होते त्यांच्याशी हुज्जतबाजी सुरू केली आणि अचानक तो चाकू काढून त्यांच्यावर हमला केला। त्यामध्ये यांच्याकडे लाठी वगैरे असल्यामुळे यांनी तो अडवला आणि ते तिथून बाजूला झाले आणि त्यानंतर हे आरोपी पळून गेले। आत्तापर्यंत आपण 3 आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यापैकी जे 2 आरोपी आहेत ते थोडं पळत आहेत। आपली टीमने त्यांचा पाठलागी केला आणि ते मिळूनही जातील, या एरियामध्येच आहेत ते सध्या। तर अजून पुढच्या 1-2 तासात ते सर्व आरोपी मिळतील अशी अपेक्षा आहे। नागपूर परिसरात प्रत्येक वेळेस अशा घटना घडत होत्या ह्याही साहेबांनी सांगितलं, परंतु एक बघण्याचा एक दृष्टिकोन हा आहे की अशा आरोपींना किती कठोर कारवाई आता याच्यानंतर होणार आहे हेही बघण्यायोग्य राहील। परंतु एक कुठेतरी आता एक सामाजिक सुरक्षा किंवा दुसरा प्रयत्न पाहिला की जे व्यक्ती रात्र दिवस सामाजिक कार्यासाठी किंवा मानवी हक्कासाठी लढत असतात पोलीसवाले, त्यांच्यावर असे अगर जीव घेणे हमले होत असतील तर अशात आता त्यांची सुरक्षा बाबत काय लक्ष गृहमंत्री आणि मंत्री देतील हे बघणार राहील। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमारसह उद्गार न्यूज।